सोलापूर मंगळवेढा महामार्गावर बोलेरो गाडी पलटी झाल्याने दोघे जखमी झाले तर अन्य एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। यातील सविस्तर माहिती अशी की बाळकृष्ण वसंत देशपांडे वय वर्षे 68, तसेच मानाजी श्रीरंग माने वय वर्षे 64 आणि प्रमिला बाळकृष्ण देशपांडे वय वर्षे 65, सर्व राहणार कोल्हापूर, हे सर्व दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4:15 वाजेच्या सुमारास सोलापूरहून मंगळवेढा येथे जात असताना मंगळवेढा येथील हॉटेल सुगरणच्या 200 मीटर अलीकडे अचानक दोन व्यक्ती रस्ता क्रॉस करत असताना त्यांना या चारचाकी वाहनाने धडक दिली असता गाडी पलटी झाल्याने त्यामध्ये दोघे जखमी झाले तर अन्य एकाचा मृत्यू झाला। यामध्ये बाळकृष्ण वसंत देशपांडे आणि मानाजी श्रीरंग माने हे दोघे जखमी झाले तर प्रमिला बाळकृष्ण देशपांडे यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर सर्वांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु यातील प्रमिला बाळकृष्ण देशपांडे या बेशुद्ध झाल्या। त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्या मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। सदर घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे। अशफाक नदाब, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।